काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधले तब्बल 10 ते 15 जे नगरसेवक आहेत ते शरद पवारांना भेटलेले होते आणि त्यांनी आपली संपूर्ण कैफियत जी शरद पवारांसोबत मांडलेली होती। आता काही नगरसेवक रोहित पवार यांना भेटलेले आहेत। दादा, काय त्या सगळ्या नगरसेवकांची द्विधा मनस्थिती आहे? कारण की पक्ष फुटल्यानंतर प्रत्येक आमदार कार्यकर्ता हा द्विधा मनस्थितीमध्ये होता, परंतु आता लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर चित्र उलटं होताना पाहायला मिळतंय का? नाही, मी एवढंच सांगेल की आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना काम करायचं आहे। जयंत पाटील साहेबसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पुढाकार घेत आहे पार्टी आपली कशी वाढेल यासाठी। आणि मग त्या सगळ्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर आता तिथे असणारे जे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते माजी नगरसेवक चिंचवडचे ते आता जयंत पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार आहेत। आता हे फक्त सुरुवात आहे, कारण अनेक लोकांना प्रवेश करायचा होता, पण असं कदाचित ठरेल की काही लोकांचा आत्ता करायचं आणि 10 दिवसानंतर एक मोठा कार्यक्रम आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये त्या भागामध्ये घेऊन अजून जे राहिलेले बरेच 30-35 लोक आहेत त्यांच्या सगळ्यांचाच प्रवेश तिथं आपण घ्यायचा। पिंपरी चिंचवड खरं तर ही संपूर्ण महानगरपालिका जी आहे ती अजित पवारांनी स्वतःच्या हाताने वसवली आहे असं सातत्याने दादा त्यांचे कार्यकर्ते म्हणत असतात, परंतु त्याच संपूर्ण महापालिकेमधले त्यांचे जे नगरसेवक आहेत ते आता त्यांच्यावरती अविश्वास दाखवत तुमच्याकडे येतात। आता विश्वास अविश्वास हा विषय वेगळा राहिला। फक्त एवढंच सांगेल की आदरणीय पवारसाहेब जेव्हा कृषी मंत्री होते आणि केंद्रामध्ये पवारसाहेब तिथं मंत्री असताना खूप मोठा निधी हा पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्राला तर दिलाच, फक्त या 2 शहरांच्या बाबतीत बोलायचं झालं तो दिला गेला। दादा जेव्हा इथं राज्यात मंत्री होते आणि महानगरपालिका आपल्या हातामध्ये होती नाही त्यांच्या हातामध्ये तेव्हा होते, तेव्हा तो साहेबांनी दिलेला निधी फक्त त्यांनी तो वापरला गेला होता। आता ह्या गोष्टी बऱ्यापैकी आता क्लिअर होत चालल्यात आणि लोकांना कुठेतरी पैसा ह्या सगळ्या गोष्टी आहेत, विकास आहेतच, पण त्याच्याबरोबर विचारसुद्धा महत्त्वाचा आहे। त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये आपण बघितलं तर तिथं अख्खा महाराष्ट्र वसला आहे। त्यामुळे अख्खा महाराष्ट्र तिथं असल्यामुळे या महाराष्ट्राने 31 खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून दिले। त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा खूप मोठं परिवर्तन येत्या काळामध्ये किती नगरसेवकांचा आकडा आहे? खरं तर ते म्हणतात की काही मोजकेच हातावर बोटावर मोजण्या इतके नगरसेवक तुमच्या गळाला लागलेत, पण नक्की आकडा कितीचा आहे? कारण की आकड्यांवरती फरक आम्ही गळाला कोणाला लावत नव्हतं आणि मोजके असं कसं, आता 3च नेता होते महाराष्ट्रामध्ये, कोण? आदरणीय पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि राहुल गांधी साहेब, आणि मार्गदर्शनाखाली बी या तिघांनी हलून टाकलं ना बीजेपीला आणि त्यांच्या मित्रपक्षाला, किती पैसा गुंडागर्दी असली। त्यामुळे आमच्याकडे येणारे नुसतं असे गर्दी नसणारे दर्दी लोक असणारे तुम्ही बघाल। बीडमधल्या परळीमध्ये जी घटना झाली त्याच्यामध्ये तुम्ही धनंजय मुंडे यांच्या मास्टर माइंडचा उल्लेख केलेला होता संपूर्ण। खरं तर आज परळी शहर जे आहे ते कार्यकर्त्यांकडनं बंद करण्यात आलेलं आहे, मुंडे समर्थकांच्या कार्यकर्त्यांकडनं। त्यांचा आरोप आहे की रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड परळीचं नाव खराब करतात। परळीचं नाव आम्ही कुठं खराब करतो? मी तर सुरुवातीला सुद्धा बोललो होतो, तिथली लोक जबरदस्त, मी अनेक वेळा तिथं गेलेलो आहे आणि मी धनंजय मुंडे साहेब असतील, पंकजाताई हे मोठे नेते हेही तिथं सांगितलं आहे, पण कराड नावाचा जो तिथला कार्यकर्ता नाही तर मास्टर माइंड आहे। आता धनंजय मुंडे साहेबांचं पण तिथं काहीच चालत नाही, हे जे कराड आहेत त्याचं सगळं तिथं चालतं। आता जे कराड व्यक्ती आहे तिथं साध्या छोट्याशा दुकानदाराकडनं सुद्धा नाही तर बिस्किट विकणारे जे कुठले मोठे व्यापारी असतात यांच्याकडनं सुद्धा कमिशन घेतात असं मला कळलेलं आहे। एक सांगतो, जे बबन गीते आहे ते जर चुकीचे असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, पण जर चूक न करता सुद्धा त्यांच्यावर जर कारवाई होत असेल तर आम्ही कसं सहन करणार? आणि तिथल्या लोकांना सुद्धा ही दडपशाही जी परळीमध्ये ही आवडत नाही। त्यामुळे कार्यकर्ते काही केलं, आंदोलन केलं, पण बघा आता कार्यकर्त्यांनी आंदोलन शेतकऱ्याच्या हितासाठी कधी केलं नाही, पाण्याच्या बाबतीत केलं नाही, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत केलं नाही, नोकरीच्या बाबतीत केलं नाही, पण आता का करतायत की त्यांच्या कराड या नेत्यांवर आता अडचण आलेली आहे। अख्ख्या शहराला त्यांनी वेटेज धरलं माझ्या एका स्टेटमेंटसाठी। ह्याच्यावरूनच कळतं की त्यांची दहशत त्या कराड व्यक्तीची किती मोठी आहे। धनंजय मुंडे साहेबांचं काहीच चालत नाही परळीमध्ये, चालतं कोणाचं तर ते कराड या व्यक्तीचं, तुम्ही तिथं गेल्यानंतर कोणालाही विचारा। बबन गीतेंनी निवडणुकीच्या काळामध्ये बूथ कॅप्चरिंग कशी होते त्याचे व्हिडिओ समोर आणलेले होते, असेच काहीसे व्हिडिओ जे आहेत ते अजून काही तुमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी आणलेले होते। बबन गीतेंना या ट्रॅपमध्ये अडकवलंय काय हे व्हिडिओ समोर आणले? एक तर बबन गीते पुण्यामध्ये होते असं आम्हाला कळतंय, ते तिथं नव्हतेच आणि तिथली स्टोरी फार वेगळी आहे। ती येत्या काळामध्ये नक्कीच त्या बाबतीत काय खरं घडलं, कोण कोणाला मारायला गेलं होतं, काय घडलं हे बघावं लागेल आणि शेवटी तो जो व्यक्ती आहे ज्याच्यावर गोळीबार झाला, दुर्दैव त्याचा मृत्यू झाला, त्यालाही न्याय मिळाला पाहिजे। पण ह्याच्यामध्ये खोटी रचना जर कुणी करत असेल ह्याचा पर्दाफाश सुद्धा झाला पाहिजे। आता गवळी नावाची तिथे एक व्यक्ती आहे, त्यांनी सुद्धा तिथं बूथ कॅप्चरिंग परळीमध्ये कसं चालतं नाही तर काही नेत्यांनी कसं करून घेतलं याचा एक व्हिडिओ टाकला होता,
त्यांनाही आता जीवाला त्या ठिकाणी धोका आहे, त्यांनीसुद्धा पोलिसांना पत्र लिहिलेलं आहे. त्यामुळे फार वेगळं दडपशाही आणि तिथं असणाऱ्या सामान्य लोकांना ती दडपशाही नको आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यभरात लागू केली जाते, परंतु मनसे हा महायुतीमध्ये एक घटक पक्ष आहे. ते निवडणुकीत त्यांच्या सोबत होते. त्याचे नेते प्रकाश महाजन म्हणतात मुस्लिम समाजामध्ये ज्यांना दोन मुलांपेक्षा अधिक मुलं आहेत ज्यांच्या कुटुंबात, त्यांना या योजनेचा लाभ होऊ नये अशी त्यांची मागणी आहे सरकारकडे. कुठेतरी महानगरपालिकेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवतात, नाही तर राजकीय हेतू ठेवला आहे. या योजनेचं आम्ही स्वागत केलं आहे, पण स्वागत करत असताना हेही सांगितलं आहे 10,000 कोटी रुपये फक्त त्यांनी त्याला नियोजित केलेलं आहे. 10,000 कोटी म्हणजे 3 महिन्यापेक्षा ही योजना जास्त दिवस चालणार नाही. आणि बाकीच्या योजना सगळ्या आहेत त्या योजनेला 1 रुपयासुद्धा दिला नाही. म्हणजे फसवं आहे सगळं. हे सरकार जे करते ते फसवं आहे हे आम्ही बोलून दाखवलेलं. पण या योजनेचे आम्ही स्वागत केलं आहे, पण 1500पेक्षा वाढवावं असं सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता मनसे का अचानक जागे झालं माहीत नाही. कदाचित त्यांना आता परत एकदा नेगोशिएशन करावं आलं. इलेक्शन आलं की ते सगळे जागे होतात आणि मग वाटाघाटी होतात आणि परत शांत होतात. आता विधानसभेचं इलेक्शन आहे, तर जागा तर व्हावं लागेल, तर पार्टी कशी टिकणार. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधले जे माजी नगरसेवक आहेत त्या सगळ्या नगरसेवकांचा पक्षप्रवेश थोड्याच वेळामध्ये जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात होणार आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्या नेतृत्वात पक्ष उत्तमरित्या वाढतोय असं जे मत आहे ते रोहित पवार यांनी आपल्याशी बोलताना केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंकाणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.